नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराविषयी, भोसले घराण्याविषयी काही प्रश्न आणि त्यांच्याविषयी काही प्रश्न। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फायदा होणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे जन्मवर्ष काय आहे? आपल्या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए 1627, बी 1630, सी 1640, डी 1650। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी 1630। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मवर्ष हे 1630 आहे। 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आई कोण होत्या? ए लक्ष्मीबाई, बी सईबाई, सी जिजाबाई, डी ताराबाई। या चार ऑप्शनपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? लक्ष्मीबाई, सईबाई, जिजाबाई का ताराबाई? जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते जिजाबाई। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जिजाबाई। जिजाबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या, जिजाऊ माता। मित्रांनो, आपण बघत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि त्यांच्या भोसले घराण्याविषयी काही प्रश्न। खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। तुम्ही कोणतेही एक्झाम देत असाल तर कोणत्याही एक्झामला खूप महत्त्वाचे आहेत। कधीही विचारू शकतात, कोणतेही प्रश्न विचारू शकतात आणि तुम्ही जनरल नॉलेजमधून सुद्धा ही माहिती असणे तुम्हाला गरजेचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ वंश कोणते आहे? ए पेशवे, बी भोसले, सी शिंदे, डी होळकर। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर माहिती नसेल तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आज आपण घेणार आहोत। तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी भोसले। छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ वंश हे भोसले होते। बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि खूप महत्त्वाचे क्वेश्चन या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। भोसले घराण्यातील पहिला ज्ञात पुरुष कोण होता? ए शहाजी, बी बाबाजी, सी शिवाजी, डी विठोजी। जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बाबाजी। बाबाजी हे भोसले घराण्यातील पहिला ज्ञातपुरुष होता। तुमचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बाबाजी भोसले यांचे किती पुत्र होते? म्हणजे यांना किती पुत्र होते? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4। किती पुत्र होते बाबाजी भोसले यांना? 1, 2, 3 का 4? या प्रश्नाचं उत्तर द्या। तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 2 पुत्र होते। बाबाजी भोसले यांना 2 पुत्र होते। त्यांचे नाव आहेत मालोजी आणि विठोजी। हे मालोजी आणि विठोजी या नावाचे 2 पुत्र बाबाजी भोसले यांना होते। आपला पुढचा प्रश्न आहे, भोसले वंशाचा इतिहासाचा संदर्भ देणारा प्रमुख मराठी विश्वकोश कोठे आहे? ए कोल्हापूर, बी पुणे, सी मराठी विश्वकोश ऑनलाईन, डी इंग्रज इतिहास ग्रंथ। मी परत सांगते मित्रांनो, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मराठी विश्वकोश ऑनलाईन। भोसले वंशाचा इतिहासाचा संदर्भ देणारा प्रमुख मराठी विश्वकोश हा मराठी विश्वकोश ऑनलाईन आहे। ते कोल्हापूर, पुणे
किंवा इंग्रज इतिहास ग्रंथ यापैकी नाही आहे, ते आहे मराठी विश्वकोश ऑनलाईन. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मराठी विश्वकोश ऑनलाईन, ऑप्शन सी. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते? ए संभाजीराजे, बी शहाजीराजे, सी राजाराम, डी व्यंकोजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते मित्रांनो? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शहाजीराजे, ऑप्शन बी. शहाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भविष्यातील प्रमुख भोसले शाखापैकी एक शाखा तंजावर येथे होती. त्या शाखेचे संस्थापक कोण होते? ऑप्शन आहेत ए शिवाजी महाराज, बी शहाजी, सी व्यंकोजी एकोजी, डी संभाजी महाराज. त्या शाखेचे कोण संस्थापक होते? या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या उत्तर आहे मित्रांनो व्यंकोजी एकोजी. भविष्यातील प्रमुख भोसले शाखांपैकी एक शाखा तंजावर होती. त्या शाखेचे संस्थापक होते व्यंकोजी एकोजी, ऑप्शन सी. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, तंजावर भोसले वंशाचा राजघराण्याचे ब्रिटिशांनी कधी संपुष्टात आणले? ऑप्शन आहेत ए 1730, बी 1818, सी 1855, डी 1900. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी 1855. 1855 साली तंजावर भोसले वंशाच्या राजघराण्याच्या ब्रिटिशांनी संपुष्टात आणले होते. तर प्रश्नाचं उत्तर आहे सी 1855. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी प्रत्येक वेळेस सांगत आहे, खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? आणि त्या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए 6 जून 1674, बी 19 फेब्रुवारी 1630, सी 3 एप्रिल 1680, डी 1 जानेवारी 1670. कोणत्या साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला होता? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 6 जून 1674. 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला होता. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ए 6 जून 1674. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर कोणती राजधानी निवडली? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी राजधानी निवडली. तर ती राजधानीचे नाव काय आहे? ए पुणे, बी रायगड, सी तंजावर, डी कोल्हापूर. आताच आपण क्वेश्चन बघितला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कोणत्या साली केला? तर तो राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी लगेच राजधानी निवडली. तर त्या राजधानीचे नाव काय आहे? पुणे, रायगड, तंजावर का कोल्हापूर? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए रायगड. रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर राजधानी निवडली होती. मित्रांनो, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक हा कोणत्या गडावर केला? कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक केला? जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा लिहा किंवा सांगा. मित्रांनो, तुमचा पुढचा प्रश्न आहे, भोसले घराण्यातील शाखा ज्यांनी कोल्हापूरमध्ये छत्रपती पद सांभाळले ती शाखा कोणती आहे? ऑप्शन नागपूर भोसले, बी तंजावर भोसले, सी कोल्हापूर भोसले, डी पेशवे. असे कोणती शाखा आहे जी कोल्हापूरमध्ये छत्रपती पद सांभाळले गेले होते? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर भोसले. भोसले घराण्यातील शाखा ज्यांनी कोल्हापूरमध्ये छत्रपती पद सांभाळली ती शाखा आहे कोल्हापूर भोसले. ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूर भोसले शाखेतलं एक महत्त्वाचं माहेरटीर राणी ज्याने राजकीय भूमिका पार पाडली तिचं नाव काय आहे? ऑप्शन ए सोयराबाई, बी ताराबाई, सी येसूबाई, डी काशीबाई. प्रश्न परत वाचते, कोल्हापूर भोसले शाखेतलं एक महत्त्वाचं माहेरटीर राणी ज्याने राजकीय भूमिका पार पाडली तिचं नाव काय आहे? जर उत्तर असेल तर कमेंट करून सांगा.
प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ताराबाई. ताराबाई ही कोल्हापूर भोसले शाखेतली एक अशी व्यक्ती आहे जिने राणी राज्य राजकीय भूमिका पार पाडली होती. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी ताराबाई. त्यानंतरचा प्रश्न आहे भोसले वंशातील नागपूर शाखा कोणत्या वंशी ओळखीची आहे? ए पेशवे, बी होळकर, सी भोसले, डी गायकवाड. भोसले वंशातील नागपूर शाखा कोणत्या वंशी ओळखीची आहे मित्रांनो? या 4 ऑप्शनपैकी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी भोसले. भोसले वंशातील नागपूर शाखा ही भोसले वंशीची ओळखीची आहे. तर आहे सी भोसले, ऑप्शन सी. तुमचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जिजाबाईंचा जन्म कोणत्या राजकीय वंशात झाला होता? ऑप्शन आहेत ए पंडे, बी जाधव, सी यादव, डी होळकर. जिजाबाईंचा जन्म कोणत्या घराण्यात झाला होता? पंडे, जाधव, यादव की होळकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी जाधव. जिजाबाईंचा जन्म हा जाधव राजकीय वंशात झालेला होता. म्हणजे जाधवांच्या घरी जिजाऊ मातांचा जन्म झालेला होता. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो तुमचा पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांची एक पत्नी जी राजकारणात खूप महत्त्वाची होती तिचे नाव काय होते? ए सईबाई, बी लक्ष्मीबाई, सी ताराबाई, डी पुतळाबाई. शिवाजी महाराजांची एक पत्नीचे नाव आहे जी राजकारणामध्ये होती. तिचे नाव काय होते? आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ताराबाई. शिवाजी महाराजांची एक पत्नी जी राजकारणात महत्त्वाची होती ती आहे ताराबाई. ऑप्शन सी ताराबाई.